Welcome students, मी नाटे madam. Students, nowadays we are learning basic concepts in geometry and geometrical properties. There are two types in geometrical properties. Geometrical properties is most important thing in geometry. There are two division, the geometrical property divided in two part. One is postulates and second is theorem. मुलांनो, आपण जॉमेट्रिकल प्रॉपर्टीज ज्या काय आहेत त्या 8वीपर्यंत अभ्यासलेल्या आहेतच. मग त्या सर्कलच्या आहेत, ट्रायंगलच्या आहेत, पॅरलल लाईनच्या आहेत. तुम्ही 8वीपर्यंत बऱ्याच प्रॉपर्टी शिकलेल्या आहात. उदाहरणार्थ घ्यायचं झालं तर ट्रायंगलच्या 3 अँगलची सम 180 असते किंवा क्वाड्रिलॅटरलच्या 4 अँगलची सम 360 असते किंवा पॅरलोग्रामचे जे अपोजिट्स अँगल्स असतात ते कॉन्ग्रन्स असतात, त्यांचे डायगोनल्स एकमेकांना बायसेक्ट करतात. सर्कलच्या सेंटरमधून कॉर्डवर टाकलेला जो परपेंडिक्युलर आहे तो त्या कॉर्डला बायसेक्ट करतो. अशा अनेक प्रॉपर्टीज तुम्ही आजपर्यंत शिकलेला आहात. पण 9वीमध्ये आपण या सगळ्या प्रॉपर्टीजकडे वेगळ्या व्ह्यूनी बघणार आहोत. आता कुठलीही प्रॉपर्टी आपल्याला पुस्तकात दिलेली असेल तर आपण ती खरी आहे असं आतापर्यंत मानत होतो. परंतु 9वीत तुम्हाला ती प्रॉपर्टी खरी कशी आहे हे प्रूव्ह करायला शिकवणार आहेत. तर जॉमेट्रिकल प्रॉपर्टीज ज्या आहेत ह्या जॉमेट्रिकल प्रॉपर्टीजला थेरम्स असं म्हणतात आणि काही प्रॉपर्टीना पोस्ट्युलेट्स असं म्हटलेलं आहे. तर आपण बघूया की पोस्ट्युलेट्स कशाला म्हणतात, थेरम्स कशाला म्हणतात. तर बघा, सी द पोस्ट्युलेट्स म्हणजे सुद्धा काय, जॉमेट्रिकल प्रॉपर्टीज आहेत. जॉमेट्रिकल प्रॉपर्टीज म्हणजे जॉमेट्रिकल स्टेटमेंट्स. तर जॉमेट्रिकल स्टेटमेंट जे आहेत, काही स्टेटमेंट्सला पोस्ट्युलेट्स म्हणतात, काही स्टेटमेंटला थेरम्स म्हणतात. तर पोस्ट्युलेट्स म्हणजे काय, तर जॉमेट्रिकल प्रॉपर्टीज टूक फॉर ग्रँटेड सम सेल्फ एव्हिडंट आर कॉल्ड पोस्ट्युलेट्स ऑर ॲक्झिओम्स. तर ज्या जॉमेट्रिकल प्रॉपर्टीज ह्या खऱ्या आहेत असं स्वतःच्या अनुभवावरूनच आपण जेव्हा मानतो तेव्हा त्या प्रॉपर्टीजला आपण काय म्हणतो, पोस्ट्युलेट्स म्हणतो. म्हणजे काही प्रॉपर्टी सांगितल्यानंतर समजायला एवढ्या सोप्या असतात की त्या प्रूव्ह करून दाखवा असं म्हणण्याची आपल्याला कधी आवश्यकताच पडत नाही. मग अशा ज्या प्रॉपर्टीज आहेत त्यांना आपण पोस्ट्युलेट्स म्हणतो किंवा ॲक्झिओम्स असं म्हणतो. तर युक्लिड हा जो सायंटिस्ट होता, युक्लिड या सायंटिस्टनी बरेच पोस्ट्युलेट्स सांगितलेले आहेत. तर पोस्ट्युलेट्स म्हणजेच ॲक्झिओम्स आणि ॲक्झिओम्स म्हणजे स्वतः प्रॉपर्टी ट्रू आहेत असं मानून चालायचं स्वतःच्या अनुभवावरनं, तर त्याला पोस्ट्युलेट्स म्हणतात. तर हा जो सायंटिस्ट आहे युक्लिड, ह्या युक्लिडने हे सांगितलेलं आहे, हे पोस्ट्युलेट्सबद्दल सांगितलेलं आहे. तर थेरम म्हणजे काय आता आपण बघू आणि मग नंतर काही पोस्ट्युलेट्स आणि काही थेरम्स आपण एक्झाम्पलद्वारे घेऊ. तर पोस्ट्युलेट्स म्हणजे अशा प्रॉपर्टीज की ज्या प्रॉपर्टी ह्या खऱ्या आहेत असं मानणं, स्वतःच मानणं, प्रूव्ह करायची त्यांना आवश्यकता नाही, अशा प्रॉपर्टीला पोस्ट्युलेट्स म्हणतात. थेरम्स म्हणजे काय, तर जॉमेट्रिकल प्रॉपर्टीज प्रूव्ड लॉजिकली आर कॉल्ड थेरम. ज्या जॉमेट्रिकल प्रॉपर्टीज आहेत ह्या प्रॉपर्टी लॉजिकली प्रूव्ह कराव्या लागतात त्यांना आपण काय म्हणायचं, थेरम्स असं म्हणायचं. आणि ज्या प्रॉपर्टी प्रूव्ह न करता ट्रू आहेत असं ग्रँटेड धरायचं म्हणजेच मानायचं, अशांना पोस्ट्युलेट्स म्हणतात. आता आपण पोस्ट्युलेट्स बघूया काही. युक्लिडचेच पोस्ट्युलेट्स आहेत, युक्लिड ह्या सायंटिस्टने लिहिलेले हे पोस्ट्युलेट्स आहेत. बघा, आता ही एक प्रॉपर्टी आहे जॉमेट्रीची. देर आर इनफायनाईट लाईन्स पासिंग थ्रू अ पॉईंट. म्हणजे काय अर्थ होतो याचा, की एका पॉईंटमधून खूप साऱ्या लाईन्स आपण काढू शकतो. खूप साऱ्या म्हणजे किती, इनफायनाईट मेनी, 10, 20, 100, 1000, 1,00,000, 1 करोड नाही, मोजताच येणार नाही इतक्या इनफायनाईट मेनी आपण काय काढू शकतो, एका पॉईंटमधनं लाईन काढू शकतो. बघा, हा ओ पॉईंट दिला आहे, या पॉईंटमधनं ही लाईन काढली, ही लाईन काढली, ही काढली, ही काढली. पण ह्या
अजून इथे भरपूर स्पेस आहे, इथून आपण अनेक लाईन अजून काढू शकतो अशा. आणि किती लाईन्स असतील तर त्या इन्फायनाईट मेनी असतील. तर ही प्रॉपर्टी समजायला इतकी सोपी आहे, सहज आहे, की ती ग्रँटेड धरलेली आहे की एका पॉईंटमधनं इन्फायनाईट मेनी लाईन पास होऊ शकतात आणि म्हणून याला पोस्ट्युलेट्स असं म्हटलेलं आहे. आता दुसरी पोस्ट्युलेट्स बघा. देअर इज अ वन अँड ओनली वन लाईन पासिंग थ्रू 2 पॉईंट्स. समजा आपण 2 पॉईंट्स काढले तर ह्या 2 पॉईंट्समधनं फक्त एक आणि एकच लाईन आपण काढू शकतो, एकापेक्षा जास्त लाईन आपण काढू शकत नाही. तर बघा, हा एक पॉईंट आहे, हा एक पॉईंट आहे. तर या 2 पॉईंटमधून किती लाईन आपल्याला काढता येतील? तर फक्त हीच लाईन आपल्याला काढता येणार आहे. असं कोणी आहे का की ह्या लाईनच्या व्यतिरिक्त अजून अशी लाईन काढली किंवा अशी काढली किंवा अशी नाही, दोन्ही पॉईंट येतील त्या लाईनवर, तर अशी फक्त वन अँड ओनली वन लाईन वी कॅन ड्रॉ. तर हे सुद्धा ही प्रॉपर्टीसुद्धा समजायला सहज सोपी आहे, तिला प्रूव्ह करायची आवश्यकता नाही आहे, काढून दाखवली लगेच प्रूव्ह झाली. आणि म्हणून याला पण काय म्हणतात? पोस्ट्युलेट्स म्हणतात. आता तिसरी बघा. अ सर्कल ऑफ गिवन रेडियस कॅन बी ड्रॉन टेकिंग एनी पॉईंट ॲज इट्स सेंटर. जर एखाद्या पॉईंटपासून आपण एक रेडियस घेतला आणि त्याच रेडियस म्हणजे समजा हा ओ पॉईंट आहे आणि आर सेंटीमीटरवरती हा पॉईंट घेतला आणि ह्या ओपासून आर सेंटीमीटरवरती जर समजा आपण पॉईंटचा सेट काढला तर काय काढू शकतो? आपण सर्कल ड्रॉ करू शकतो. तर हे सुद्धा काय आहे? ही सुद्धा एक पोस्ट्युलेट्सच आहे. ऑल राईट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट विथ इच अदर. सगळे किती तुम्ही राईट अँगल काढा, हा ABC काढला, PQR काढला, समजा XYZ राईट अँगल काढला, तर ते सगळे कसे असतील? तर ते कॉन्ग्रुएंट असतील. का? कारण की प्रत्येकाचा अँगल किती आहे? 90 आहे. तर ही सुद्धा प्रॉपर्टी जॉमेट्रिकल कशी आहे समजायला इतकी सहज आहे, सोपी आहे की तिला प्रूव्ह करण्याची आवश्यकता नाही. आणि म्हणून याला काय म्हणतात? पोस्ट्युलेट्स असं म्हणतात. म्हणजे असे अनेक पोस्ट्युलेट्स आहेत. आपण फॉर एक्झाम्पलसाठी आपण एवढे घेतलेले आहेत. तर पोस्ट्युलेट्स म्हणजे शॉर्टमध्ये काय लक्षात ठेवणार की जॉमेट्रीच्या अशा प्रॉपर्टी की ज्या प्रूव्ह न करताही सहजच खऱ्या आहे असं वाटतं आणि त्यांना आपण मग ग्रँटेड धरतो की ह्या ट्रू आहे, म्हणजे आपण मानतो की ह्या ट्रू आहे. अशा प्रॉपर्टीजला आपण पोस्ट्युलेट्स म्हणायचं किंवा त्यांना ॲक्झिओम्स असं पण म्हणतात. ॲक्झिओम्स म्हणजे गृहीत धरणे. आता थेरम. आता काही जॉमेट्रिकल प्रॉपर्टी अशा असतात की त्या आपल्याला सांगितल्यानंतर त्या सहज कळत नाहीत. मग आपल्याला असं वाटतं हे कसं काय बरं शक्य आहे? मग अशा वेळेस ती प्रॉपर्टी आपण प्रूव्ह करू शकतो, प्रूव्ह करून दाखवू शकतो. तर अशा प्रॉपर्टी ज्या आहेत त्या सांगितल्यानंतर प्रूव्ह करून दाखवल्यावरच खऱ्या आहेत असं वाटतं. अशा प्रॉपर्टीजला काय म्हणतात? थेरम्स असं म्हणतात. जॉमेट्रिकल प्रॉपर्टीज प्रूव्ड लॉजिकली आर कॉल्ड थेरम्स. म्हणजे लॉजिकली प्रूव्ड केल्या जातात त्यांना थेरम्स म्हणतात. आता जॉमेट्रिकल प्रॉपर्टी जी आहे ती लॉजिकली प्रूव्ह करावे लागतं. इन लॉजिकली तिथे बोलून चालत नाही. लॉजिकली प्रूव्ह करणं म्हणजे काय? तर जेव्हा तुम्ही एखादी प्रॉपर्टी प्रूव्ह करत असता, जेव्हा तुम्ही एखादा स्टेटमेंट लिहित असता, तेव्हा त्या स्टेटमेंटचं रिझन आपल्याला सांगावं लागतं. म्हणजे लॉजिक असतं त्याच्यामध्ये. जर तुम्ही एखादं स्टेटमेंट म्हटलं आणि तुमच्याकडे जर त्या स्टेटमेंटचं रिझन नसेल तर तुम्ही तो स्टेटमेंट प्रूव्ह करताना वापरू शकत नाही. म्हणजे प्रत्येक स्टेटमेंटचं रिझन आपण जेव्हा सांगतो तेव्हा ते लॉजिकली प्रूव्ह करणं असं आपण म्हणतो. आता बघूया काही थेरम्स आहेत. जॉमेट्रीतल्या अनेक थेरम्सला आपण 8वीपर्यंत पाहिलेलं आहे. थेरम्सला म्हणजे प्रॉपर्टीज आपण बघितलेल्या आहेत, फक्त आपण त्या प्रूव्ह केलेल्या नाही आहेत आणि त्या ह्या वर्षी आणि पुढच्या वर्षी आपण प्रूव्ह करणार आहोत 9वीत आणि 10वीमध्ये. तर आपण आता काही थेरम्स बघूया. सम ऑफ मेजर ऑफ अँगल्स ऑफ अ ट्रायंगल इज 180. म्हणजे ट्रायंगलच्या 3 अँगलच्या मापांची बेरीज किती असते? 180 असते. A + B + C = 180. आता ही काय आहे? जॉमेट्रीतली प्रॉपर्टी तुम्ही 8वीमध्ये बघितली आहे. पण असा तुमच्या मनात प्रश्न येतो का की A-B-C यांची बेरीज 180च का? 160 का नाही? 100 का नाही? दिसतंय का इथे या तिघांची बेरीज 180 आहे? बघून कळतंय का आपल्याला? अरे हा ABC असा काढला तरी त्याची बेरीज 180. जर आपण तो राईट अँगल काढला तरी त्याची बेरीज 180. समजा हा घेतला, ह्याची पण बेरीज 180 अँगलची. समजा आपण ॲप्ट्यूज काढला, याची सुद्धा बेरीज 180. ॲक्यूट काढला, याची पण बेरीज सम 180 येते. आपण छोटा काढला एवढासा तरी याची पण बेरीज 180 येते. आणि तुम्ही खूप मोठा काढला असा
तर याचीसुद्धा बेरीज 180 येते. तर हे समजायला आपल्याला काय वाटतं की अरे हे बरोबर असेल का, खरं असेल का, 180च का. तर मग अशा वेळेस अशा ज्या प्रॉपर्टीज असतात त्या आपल्याला लॉजिकली प्रूव्ह करून दाखवाव्या लागतात आणि म्हणून अशा प्रॉपर्टीजला आपण काय म्हणतो, थेरम्स असं म्हणतो. त्याचप्रमाणे आता दुसरी प्रॉपर्टी बघा, डायगोनल्स ऑफ रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट. रेक्टँगल जर काढला तर त्या रेक्टँगलचे डायगोनल्स कसे असतात, हे सारखेच असतात, इक्वल असतात. आणि कुठल्याही तुम्ही लांबीचा, लेंथचा आणि ब्रेडचा रेक्टँगल काढा, त्यांचे डायगोनल्स कसे असतात, कॉन्ग्रुएंट असतात. हे सुद्धा आपण प्रूव्ह करून दाखवू शकतो. अशा अनेक प्रॉपर्टीज आहेत त्यांना आपण प्रूव्ह करू शकतो, लॉजिकली प्रूव्ह करतो आणि मग त्या ट्रू आहेत असं आपल्याला समजतं, त्यांना आपण थेरम्स म्हणायचं. आता थेरम्स आतापर्यंत तुम्हाला प्रूव्ह करून दाखवावं लागलेलं नाही. 8वीपर्यंत तुम्हाला कोणताच थेरम प्रूव्ह करून दाखवावं लागलेला नाही आहे किंवा तुम्ही बघितलेला नाही आहे. परंतु ह्यावर्षी मात्र आपल्याला थेरम्स प्रूव्ह करायचे आहेत. तर थेरम प्रूव्ह करण्याची एक सिस्टमॅटिक अशी मेथड असते. कुठल्याही पद्धतीने काहीही, कसंही, कुठेही लिहून, काहीही बोलून थेरम प्रूव्ह करता येत नाही. तर त्याची एक सिस्टमॅटिक मेथड असते. तर त्याचे काही पार्ट्स असतात. थेरममध्ये प्रूव्ह करताना काही पार्ट असतात. तर ते पार्ट कोणते असतात, तर थेरमचं स्टेटमेंट हा एक महत्त्वाचा भाग असतो आणि तो जो स्टेटमेंट असतो त्या स्टेटमेंटवरून आपण एक फिगर ड्रॉ करायची असते. फिगर इज अ मेन पार्ट ऑफ थेरम. एखादा थेरम जर तुम्हाला प्रूव्ह करायचा असेल जॉमेट्रीमधला तर तुम्हाला फिगर ही काढावी लागते आणि मग त्या फिगरच्या साह्याने आपण तो लॉजिकली प्रूव्ह करत जातो. तर फिगर इज अ फर्स्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ द थेरम. त्यानंतर थेरममध्ये गिव्हन हा दुसरा आणखीन एक महत्त्वाचा पार्ट असतो. तर कशाला गिव्हन म्हणतात, तर गिव्हन म्हणजे बघा, तुम्ही मागच्या तासाला आपण बघितलं आहे की कंडिशनल स्टेटमेंटमध्ये इफ नंतर येणारं जे पार्ट असतो, म्हणजे इफ नंतर येणारा जो पार्ट असतो त्यांना आपण अँटीसिडंट म्हणतो. तर त्या कंडिशनल स्टेटमेंटमधला जो अँटीसिडंट असतो त्याला गिव्हन असं थेरममध्ये म्हटलं जातं. अँटीसिडंट ऑफ कंडिशनल स्टेटमेंट इज कॉल्ड अ गिव्हन पार्ट ऑफ थेरम. तर तो पार्टचा काय असतो, थेरमचा काय असतो, अँटीसिडंट काय असतो, गिव्हन पार्ट असतो. आणि टू प्रूव्ह म्हणजे काय, तर त्या जॉमेट्रिकल स्टेटमेंटमधला म्हणजे थेरममधला जो देन नंतरचा जो पार्ट असतो म्हणजे कॉन्सिक्वेंट, त्या कॉन्सिक्वेंटला काय म्हणतात, टू प्रूव्ह असं म्हणतात. कॉन्सिक्वेंट ऑफ अ कंडिशनल स्टेटमेंट इज कॉल्ड टू बी प्रूव्ह पार्ट. आता याच्यातच बघा आपण पाहूया, डायगोनल ऑफ अ रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट. तर याचे दोन पार्ट्स आहेत. तर पहिला पार्ट कोणता आहे, डायगोनल्स ऑफ अ रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट. याचा पार्ट कोणता आहे, तर रेक्टँगल हा एक त्याचा पहिला पार्ट आहे. तर आपल्याला अँटीसिडंट काय येणार याचा, इफ द क्वाड्रिलॅटरल इज रेक्टँगल. इफ द क्वाड्रिलॅटरल इज रेक्टँगल हा काय झाला, गिव्हन पार्ट झाला. आणि नंतर दुसरा पार्ट काय असणार याचा, देन नंतरचा, देन डायगोनल्स आर कॉन्ग्रुएंट. म्हणजे डायगोनल्स आर कॉन्ग्रुएंट हा त्याचा काय झाला, कॉन्सिक्वेंट, म्हणजे तो काय झाला, टू प्रूव्ह झाला. आता आपण जसजसे थेरम प्रूव्ह करत जाऊ तसं तुम्हाला गिव्हन आणि टू प्रूव्ह काय असतं हे समजत जाईल. तर आता याचा पहिला पार्ट फिगर, नंतर गिव्हन, दुसरा, नंतर तिसरा टू प्रूव्ह आणि चौथा पार्ट जो असतो तो कन्स्ट्रक्शन. तर कन्स्ट्रक्शन म्हणजे काय, तर काही थेरममध्ये आपल्याला थेरम प्रूव्ह करण्यासाठी त्या थेरमच्या जी फिगर आपण ड्रॉ केलेली असते त्या फिगरमध्ये गिव्हनच्या व्यतिरिक्त आपल्याला काही चेंजेस करावे लागतात किंवा काही ॲडिशन्स, चेंजेस म्हणण्यापेक्षा ॲडिशन्स करावे लागतात. आणि जो आपण ॲडिशन पार्ट जो फिगरमध्ये केलेला असतो त्याला आपण कन्स्ट्रक्शन म्हणतो. पण इम्पॉर्टंट थिंग लक्षात ठेवा की कन्स्ट्रक्शन हे प्रत्येक थेरमसाठी आवश्यक नसतं. काही थेरम्स असे असतात की त्यांना कन्स्ट्रक्शनची आवश्यकता असते, पण काही थेरम्स असे असतात की त्यांना कन्स्ट्रक्शन करावं लागत नाही. म्हणून कन्स्ट्रक्शन काय, सम थेरम्स नीड्स कन्स्ट्रक्शन, नॉट ऑल. म्हणजे काहीच थेरमला कन्स्ट्रक्शन आवश्यक असतं, सगळ्यांना नाही. फिगर म्हणजे काय आपण बघितलं. आता आपण बघूया प्रूफ. प्रूफ ही त्या थेरमचा महत्त्वाचा पार्ट असतो. म्हणजे आपण म्हणूया त्याला हार्ट ऑफ द थेरम. थेरमचा तो काय असतो, हार्ट असतो. आता प्रूफ म्हणजे काय, आपण जो थेरम स्टेटमेंट दिलेली असते त्या स्टेटमेंटमध्ये
ती स्टेटमेंट जी असते गिव्हन थिंग जो दिलेला असतो आणि आपल्याला जे काही प्रूव्ह करायचं असतं, तर प्रूव्ह करण्यासाठी तुम्ही वन बाय वन जे स्टेटमेंट देत जाता, प्रूव्ह करण्यासाठी जे तुम्ही लॉजिकली स्टेटमेंट देत जाता आणि त्याची जी अरेंजमेंट असते, लॉजिकली आर्ग्युमेंट्स तुम्ही करत असता आणि त्या आर्ग्युमेंट्सची जी अरेंजमेंट असते त्याला काय म्हणतात, प्रूफ असं म्हणतात. प्रूफ, द लॉजिकल आर्ग्युमेंट्स मेड टू प्रूव्ह अ थेरम इज कॉल्ड इट्स प्रूफ. तर त्याला काय म्हणतात, प्रूफ असं म्हणतात. आता ह्या ज्या 5 गोष्टी आहेत, गिव्हन, टू प्रूव्ह, कन्स्ट्रक्शन, फिगर आणि प्रूफ, ह्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला 1 मिनिटामध्ये मी एका थेरमद्वारे सांगते. आता बघा, इथे आपल्याला एक थेरम दिसतोय. तर इथे हा जो थेरम आहे, द अपोजिट अँगल्स फॉर्म बाय 2 इंटरसेक्टिंग लाईन्स आर इक्वल. आता याच्यामध्ये बघा, हा काय आहे, स्टेटमेंट आहे. तर ह्याला म्हणायचं जॉमेट्रिकल स्टेटमेंट. आणि ही जी जॉमेट्रिकल स्टेटमेंट आहे हिला रीड करून ही डायग्रॅम काढलेली फिगर, म्हणजे थेरमचा पहिला महत्त्वाचा पार्ट ही फिगर आहे. आता ही जी फिगर आहे ह्या फिगरला आणि याचा हा जो अर्धा पार्ट आहे, हाफ पार्ट, पहिला फर्स्ट हाफ पार्ट, द अपोजिट अँगल्स फॉर्म बाय द 2 इंटरसेक्टिंग लाईन. 2 इंटरसेक्टिंग लाईन ही फिगर आपण काढली आणि त्याच्यावरनं गिव्हन लिहिलं की 2 इंटरसेक्टिंग लाईन कोणती, ए बी अँड डी सी इंटरसेक्ट ॲट पॉईंट ओ. हे काय झालं, गिव्हन झालं. आणि प्रूव्ह काय करायचं आहे आपल्याला, तर अपोजिट अँगल्स इक्वल, व्हर्टिकली अपोजिट अँगल्स कोणते, तर हा अँगल आणि हा अँगल, हे 2 अँगल आपल्याला काय दाखवायचे आहेत, इक्वल दाखवायचे आहेत. हा याच्याशी इक्वल आणि हा याच्याशी इक्वल. तर जे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे ते कॉन्सिक्वेंट असतं आणि हे कॉन्सिक्वेंट टू प्रूव्हमध्ये आपण लिहिणार. आणि नंतर प्रूफ लिहिताना आपण काय करायचं, प्रूफमध्ये स्टेटमेंट्स आणि रिझन्स लिहायचे आणि एक एक आपण आर्ग्युमेंट्स करत जायचं आणि त्या आर्ग्युमेंट्सचं रिझन लिहित जायचं आणि शेवटी आपण ते प्रूव्ह केलेलं असतं. तर ही जी सगळी अरेंजमेंट आहे, आर्ग्युमेंट्स, लॉजिकली आर्ग्युमेंट्सची जी अरेंजमेंट आहे याला काय म्हणतात, प्रूफ असं म्हणतात. तर अशा पद्धतीने थेरम आपण प्रूव्ह करत असतो. आता थेरमचे दोन टाईप्स आहेत. काही थेरम्स जे असतात ते आपल्याला डायरेक्ट प्रूव्ह करता येतात, त्या थेरमच्या प्रूफला डायरेक्ट प्रूफ्स म्हणतात. काही थेरम्स असे असतात की ते आपल्याला डायरेक्ट प्रूव्ह करायला जरा अडचणीचं जातं, म्हणून आपण त्यांना इनडायरेक्टली प्रूव्ह करत असतो. तर त्यांच्या प्रूफला काय म्हणायचं, इनडायरेक्ट प्रूफ म्हणतात. मोस्टली थेरम तुम्हाला 9वीत आणि 10वीत हे डायरेक्ट प्रूफचेच आहेत. तर अशा पद्धतीने जॉमेट्रिकल प्रॉपर्टीज म्हणजे ज्या प्रॉपर्टी आपण गृहीत धरतो त्यांना पोस्ट्युलेट्स म्हणतात. ज्या प्रॉपर्टी आपण आपल्याला धरता येत नाहीत त्यांना आपण लॉजिकली प्रूव्ह करत जातो, त्यांना आपण थेरम्स म्हणतो. आणि थेरम्सचे जे महत्त्वाचे पार्ट्स आहेत त्याच्यामध्ये फर्स्ट आहे फिगर, नंतर सेकंड आहे गिव्हन, नंतर आहे टू प्रूव्ह आणि काही थेरम्समध्ये असतं कन्स्ट्रक्शन आणि त्याची शेवटचा पार्ट्स असतो प्रूफ. अशा पद्धतीने थेरमचे महत्त्वाचे 5 पार्ट्स असतात. आणि नंतर काही थेरम्स जे आहेत ते आपण डायरेक्ट प्रूव्ह करू शकतो, काही थेरम्स जे आहेत ते आपण इनडायरेक्टली प्रूव्ह करावे लागतात. अशा पद्धतीने आपण जॉमेट्रिकल प्रॉपर्टीजबद्दल या लेसनमध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी बघितलेल्या आहेत. तुम्हाला समजल्या का? डिड यू अंडरस्टँड? जर तुम्हाला आजचा लेसन आवडला असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू.